नमस्कार. मी मिनीश उमराणी. कविवर्य ग्रेस यांच्या घर थकलेले संन्यासी या कवितेचा रसास्वाद तुम्हा रसिकांसमोर सादर करतो. पहा कसा वाटतो. एखाद्या नवीन सुचू पाहत असणाऱ्या कवितेची किंवा कुठल्याशा गाण्याची एखादी ओळ अचानक मनात फिरकी घेते आणि मग आपलं मन त्या ओळीवर रेंगाळत वाहत राहतं. अगदी असंच झालं परवा. घर थकलेले संन्यासी ही ओळ काही कारणानं मनात येऊन गेली आणि मग ती काही पाठ सोडेना. या कवितेचा आस्वाद घेण्यापूर्वी आपण संपूर्ण कविता ऐकूयात. घर थकलेले संन्यासी हळूहळू भिंतही खचते, आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते. ती नवती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते, ढग ओढून संधे वाणी आभाळ घसरले होते. पक्ष्यांची घरटी होती ते झाड तोडले कोणी, एक एक ओंजळी मागे असतेच झऱ्याचे पाणी. मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई. ही कविता ग्रेस यांच्या संन्यस्त सुखाचा काठ या काव्यसंग्रहातील. ती जीवाला हुरहुर लावते, पण तिचा अर्थ मात्र लागत नाही. त्यांच्या कवितेवर दुर्बोधतेचा आरोप नेहमीच झाला आहे आणि तो तसं पाहिलं तर खरा देखील आहेच की. किंबहुना त्यांच्या कवितेतील ही गूढताच आपल्या मनाला एक अगम्य ओढ लावते. अर्थात ग्रेस यांच्या कवितांना चाली दिल्या गेल्या नसत्या तर त्या केवळ काव्य रसिकांच्या किंवा अगदीच कवींच्या वाचनात आल्या असत्या. परंतु हृदयनाथांनी त्याला लावलेल्या चालींमुळे या कविता गाण्याच्या स्वरूपातून दिगंत पसरल्या आणि मराठी रसिकाला त्यांनी अक्षरशः भूल पाडली. ग्रेस यांची कविता वाचताना मला नेहमी असं वाटतं की त्यांच्या लहानपणीच्या, तरुणपणीच्या, आईविषयीच्या असंख्य सुखद दुःखद आठवणी त्यांच्या स्मृतीत चित्रस्वरूपात फॉसिलसारख्या रुतून बसल्या असाव्यात. आणि काय होत असावं, समोर दिसणाऱ्या एखाद्या दृश्यानं या अशा फॉसिलवरची धूळ उडत असावी, त्या उघड्या होत असाव्यात आणि मग ते स्मृतीतील चित्र, समोर दिसणारं दृश्य आणि त्यांच्या मनातील विविध भावांचं एक विलक्षण शब्दचित्र त्यांच्या कवितेतून उतरत असावं. ही कविता देखील सलगपणे एक कोणतीशी घटना वर्णन करते आहे. ते अगदी एखादी गोष्ट सांगत आहेत असं वाटतं. ते या कवितेत त्या घटनेची वेळ, त्यांना ही घटना आठवण्याचे कारण, त्या घटनेचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम हे सारं काही वर्णन करतात. त्यांच्या या कवितेला स्पर्श करताना मी तिची कडवी थोडी वर खाली केली आहेत. अर्थात त्यांच्या भावविभोरतेचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठीच. आपण प्रथम दुसऱ्या कडव्यातील ओळी पाहू. ती नवती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते. ती नवती संध्या मधुरा रखरखते ऊनच होते, ढग ओढून संधे वाणी आभाळ घसरले होते. इथे ती या शब्दामुळं आपली जरा गल्लत होते. ती म्हणजे आई असं वाटणं अगदी सहज शक्य आहे. कारण त्यांच्या बहुतेक कवितेतून ती म्हणजे आई आहे. परंतु ती मधुर संध्याकाळ नसून रखरखते ऊन होते, ही त्यांची ओळ त्यांच्या आईविषयी भावना व्यक्त करणारी नसावी कदाचित. तर ते त्या वेळेचं वर्णन करत असावेत. बहुधा ग्रेस त्यांच्या कवितांमधून ती घटना घडण्याची किंवा त्या विशिष्ट दुःखाचा त्यांच्या मनाला स्पर्श झाल्याच्या वेळेचं वर्णन करतात. त्यांच्या बहुतेक कवितेत असं करताना दिसतात. जसं की ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, किंवा मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते, किंवा या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. आता जेव्हा त्यांना ती घटना आठवते आहे तेव्हाच्या वेळेचं वर्णन ते करतात. या ओळीत ते म्हणतात, ती म्हणजे कोणतीशी घटना घडली तेव्हा मधुरशी संध्याकाळ नव्हती, तर रखरखीत उन्हाचीच वेळ होती. पण तरी देखील वातावरण मात्र ढगाळ होतं
आभाळ घसरलेलं होतं. गाण्याच्या पहिल्याच कडव्यामध्ये ते लिहितात, आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते. आता जेव्हा त्यांना आईच्या डोळ्यातलं नक्षत्र आठवत आहे, अशी ती घटना त्यांच्यासमोर घडते आहे. तीच स्पष्टीकरण ते तिसऱ्या कडव्यात देतात. पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी. म्हणजे बहुधा समोर कुठंतरी तोडलेलं झाड त्यांना दिसलं असावं. मला असं वाटतं की त्यानं त्यांच्या मनाची तार छेडली असावी. आईच्या आणि त्यांच्या नात्यात कोणीसा दुरावा आणला असावा, अशी ती घटना कदाचित त्यांना आठवली असावी. त्यावेळी त्यांनी बहुधा त्यांच्या आईसंबंधी असं काहीतरी पाहिलं असावं की त्यांच्या मनातील तिच्याविषयीच्या आदराचं झाड मोडून पडलं असावं. तिच्याविषयीचं प्रेम, माया, आदर, असोशी क्षणात मोडून पडावी, अशी ती घटना असावी बहुधा. आता ग्रेस यांच्या आया आणि एकूणच नातेसंबंधांच्या गुंतवणीविषयी मी यापूर्वी बोललो आहे, त्यामुळे इथे परत उल्लेख टाळतो. तिच्याशी ऋणानुबंध असलेली अशा असंख्य सुंदर क्षणांची घरटी अचानक नाहीशी झाली. पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी, एक एक ओंजळी मागे असतेच झऱ्याचे पाणी. खरंच आहे, कोणतीही दुःखद घटना काही उगाच येत नाही. तिच्या मागे त्या दुःखाचा उगम असतोच ना. इथं एक लक्षात घ्यायला हवं की कोणतेही तात्विक अर्थ एखाद्या एखाद्या शब्दामध्ये काढून इथं अर्थ लागतच नाही. ग्रेसच्या मनोवस्थेशी तद्रूप झाल्याशिवाय त्यांची कविता डोळ्यासमोर अवतरत नाही. आकाशातल्या ढगांच्या आकारात प्रत्येकाला वेगवेगळं चित्र जसं दिसतं. कोणाला उधळलेला घोडा दिसेल, कोणाला अस्वल दिसेल, तर कोणाला एखादी परी दिसेल. अर्थात ढगांचे आकार तेच असतात. त्याच्यावरती प्रत्येक जण आपल्या मनातला कुठला तरी आकार चित्रित करत असतो. जोपर्यंत तुम्ही माझ्या मनाशी तद्रूप होत नाही, तोवर मला दिसलेला आकार तुम्हाला दिसत नाही. त्याचप्रमाणे मनात घट्ट रुतून बसलेल्या स्मृतींचं हे चित्र फक्त ग्रेसच त्यांच्या मनातल्या मनात पाहू शकतात. आणि मग आपोआप कवितेच्या ओळीच्या ओळी सरसर बरसतात. आधीच्या ओळीचा पुढच्या ओळीशी असलेला संबंध हा रक्ताच्या नात्याप्रमाणे सहज आणि घट्ट आहे. ग्रेसच्या कवितेचा अर्थ लावताना बरेच जण हे नातं विसरतात. प्रत्येक ओळ किंवा प्रत्येक कडव्याचा वेगळा अर्थ लावू पाहतात. ग्रेसची कविता ही गझल नाही, तर ते एकसलग शब्दचित्र आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. मी मागे एकदा म्हटल्याप्रमाणे त्यांच्या मनात शिरायला हवं. मग ते पाहत असलेलं चित्र कदाचित आपल्याला थोडंफार जाणवू शकेल. ग्रेस त्यांना दिसणारं, भासणारं अख्खच्या अख्खं चित्र तसंच उतरवतात आणि वरवर पाहू ते आपल्याला दिसतच नाही. अर्थात ते कविता तुमच्यासाठी लिहितच नाही आहेत. ती कविता ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्मृतींच्या चित्राप्रमाणे उमटवत चालले आहेत. कदाचित त्यांची लेखणी हा एक कुंचला आहे. त्यांना डोळ्यासमोर दिसणारं चित्र आणि मनामधलं त्याचं साधर्म्य साधणारं चित्र हे ते एकत्रितपणे कवितेच्या माध्यमातून कागदावर उतरवतात. आपल्या मेंदूमध्ये जपली गेलेली प्रत्येक आठवण ही काही वेगवेगळ्या वस्तूंप्रमाणे एकमेकांपासून सुट्टी नसते ना, तर ती जिवंत असते, एकमेकींशी संलग्न असते. त्या प्रत्येक आठवणीमागे त्या त्या वेळच्या कुठल्या ना कुठल्या तरी घटनेचं, त्यावेळच्या भावभावनांच्या जिवंत झऱ्याचं पाणी असतं. ग्रेस म्हणतात, समोरच्या झाड तोडल्याचं मला उगादुःख होत नाहीये, तर माझं देखील असंच काही तुटलंय. प्रत्येक ओंजळी मागे असतेच झऱ्याचे पाणी. अशा प्रकारच्या असंख्य स्मृती चित्रांचं कोलाज कवीच्या डोळ्यासमोर केव्हा उमटत आहे. अशी कोणती विचित्र, दुर्दैवी, दुःखद घटना त्यांच्यासोबत तेव्हा घडली होती, ज्यावेळी आईच्या डोळ्यात उमटलेलं नक्षत्र म्हणजे डोळ्यात दिसलेली चमक त्यांना आठवते.
ती चमक त्यांच्या स्मृतीमध्ये कोरली गेली आहे. म्हणजे कदाचित तिला प्रिय अशा कोणाशी तिची नजरानजर झाल्यानं तिच्या डोळ्यात आलेली चमक त्यांच्या मनाला लागून राहिली आहे का? ती चमक त्यांना त्यावेळी खुपली आहे बहुधा. मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई, ये हलके हलके मागे त्या दरी तली वनराई. हा कुठला अंधार आहे? तर तिच्याविषयीच्या कटुस्मृतींचा अंधार, की जो तिच्याविषयीची माझी ओढ, माझं प्रेम, माझी आसोशी कमी करतोय. तो दाटून आला की मला भीती वाटते. मग अशा वेळी मी अडगळीत लपतो. घरामध्ये एखादी गोष्ट सापडत नसेल तर माळ्यावरती अडगळीत आपण शोधतो ना. मनात देखील अशी एक अडगळीची खोली असतेच की. या अडगळीमध्ये कदाचित तिच्याविषयी चांगले क्षण, चांगल्या स्मृती परत सापडतील या हेतूनं मी त्या अडगळीत शोधतो. ग्रेस म्हणतो मी लपतो. त्याचं कारण देखील असंच आहे. या अडगळीत मी काही शोधतो आहे हे देखील इतर कुणाला कळू नये. आपल्या मनातली अडगळ सहजतेने कुणाला कळू नये अशी भावना कदाचित त्यामागे असावी. मनाची अशी गंमत असते ना, की अगदी पूज्य असलेल्या एखाद्या व्यक्तीने केलेली एखादी अक्षम्य चूक आपल्या मनातील त्याची प्रतिमा एका क्षणात डागाळून टाकते. असंच काहीसं आईच्या बाबतीत कवीनं पाहिलं असावं. तो म्हणतो तिच्या त्या कुठल्याशा वर्तनानं तिच्याबद्दलचा सारा आदर क्षणात गळून गेला. तिच्याविषयीच्या अपार प्रेमामुळं मी तिच्यावर अवलंबित होतो. क्षणात मला निराधार वाटू लागला. माझं बालमन घाबरून गेलं होतं. एकदा का अशी भावना आपल्या मनात वाढली की आपल्याला त्या व्यक्तीची तेवढीच बाजू खरी आहे असंही वाटू लागतं. मग अगदी तिचा तिटकारा देखील येतो. श्रद्धा ढासळते. आणि जर त्या व्यक्तीच्या अतीव प्रेमात आपण असू तर मग अशीही वेळ येते की ठीक आहे, मी समजत होतो तशी नसेल ती व्यक्ती, असू देत आहेत तशी, पण तरीही मला प्रियत राहील. घाबरलेलं मन मग झोपी जातं आणि त्याला जोडण्यासाठी, सावरण्यासाठी दरीतून वनराई येते. म्हणजे काय तर तिच्याबद्दलच्या चांगल्या, आपल्याला त्यावेळी भावलेल्या, हव्याशा वाटणाऱ्या, मनाला सुखावून गेलेल्या आठवणी या वाऱ्याच्या अलवार झुळकीप्रमाणे मनाच्या खोल दरीतून वर येतात. मग मन परत तिच्याबद्दलच्या ओढीनं, प्रेमानं भरून जातं. तिच्याबद्दल मनाच्या झालेल्या नकोशा समजुतीवर हळूवार पांघरून घालतं. तिच्याबद्दलच्या चांगल्या सुखद आठवणींच्या वाऱ्याच्या लहरीच्या लहरी आपल्या दुखावलेल्या मनावर पांघरून घालतात. ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई. इथे कवी स्पष्टपणे त्या दरीतील असं म्हणतो ते त्यामुळेच. आता कवितेच्या पहिल्या ओळीकडे येऊयात. घर थकलेले संन्यासी हळूहळू भिंतही खचते, आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते. ते म्हणतात अगदी कळत्या वयापासून माझ्या आईविषयी विचार करून माझं मन थकून गेलंय. काही वेळा ते तिच्या वात्सल्याचा अनुभव घ्यायचे, तर कधी तिच्या व्यभिचारानं व्यथित व्हायचे. त्यांची ही एक कविता पहा. परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून ती केव्हाच निघाली बेभान. परसदाराला चंदनाच्या डहाळीची सुगंधी कडी लावून ती केव्हाच निघाली बेभान. प्रियकरांचे, यारांचे निघृण वध, तर डोळी त्यांचेच धगधगते बेमुरवत इमान. आईचा व्यभिचार, वडिलांच्या सुमित्रा सोडून आणखी 4 बायका, अतिशय विचित्र नातेसंबंधांचं हे घर आधीच थकून गेलंय. आणि स्वतःच्या डोळ्यांनी अशा घटना पाहताना का नाही भिंत कचणार? लहानपणापासून पाहिलेलं, भोगलेलं हे विचित्र नातेसंबंध कवीला एकूणच मनाच्या संन्यस्तपणाकडे घेऊन गेला असावं. कदाचित या कडव्यातला संन्यासी हा कुठेतरी त्यांच्या आईशी संबंधित देखील असावा असं देखील वाटून जातं. त्याचं कारण आहे, या ओळी पहा. चोरून अमेच्या रात्री देवळात आई गेली,
चोरून अमेच्या म्हणजे अमावस्येच्या, चोरून अमेच्या रात्री देवळात आई गेली अन बालपणावर माझ्या चंद्राची राख पसरली. गावात पोचलो तेव्हा मज उशीर झाला नव्हता. झाडाच्या खाली एक संन्यासी निजला होता. हा संन्यासी, जोगी, फकीर त्यांच्या इतरही काही कवितांमधून डोकावतो. ग्रेस म्हणतात, असंख्य चित्रविचित्र स्मृतींनी हे माझं थकलेलं मन म्हणजे माझं घर हे आता हळूहळू संन्यस्तपणाकडे चाललंय. असा देखील अर्थभास इथं होऊ शकतो. पण काय होतंय की पुन्हा पुन्हा माझं मन तिच्या सुखद आठवणींमध्ये रमू पाहत आहे. तिच्या सुंदर आठवणींमध्ये रमून जाणं हेच खरंच माझ्या मनासाठी सुखासन आहे. परंतु एखादी गोष्ट अशी घडते, आठवते, एखादी दुःखद आठवण अशी अचानक गिरकी घेऊन वर येते की त्यामुळं माझ्या मनातल्या तिच्या या बांधीव घराच्या भिंती खचू लागतात आणि मी परत परत माझ्याच मनातल्या अडगळीमध्ये शिरू लागतो. त्या दरीतली वनराई जशी हलके हलके वर येऊ लागते, तिच्याविषयीच्या सुखावणाऱ्या स्मृतींच्या हळुवार जाणीवा जशा वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे माझ्या मनामध्ये पुन्हा येऊ लागतात, पुन्हा पुन्हा येऊ लागतात, तेव्हा मी परत सुखावू लागतो आणि माझ्या मनाचा हा खेळ सतत चालूच आहे. ही कविता मग एकट्या ग्रेसची उरत नाही. ती एक वैश्विक भावना म्हणून आपल्या मनामध्ये अलगद शिरते, स्थिरावते. आपल्याही मनामध्ये कुठल्या ना कुठल्या व्यक्तीविषयीच्या विविध प्रकारच्या भावनांचं मिश्रण हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये अत्यंत खोलवर दडलेलं, लपलेलं असतंच. यातल्या कुठल्या कुणाविषयीच्या आठवणी कधी बाहेर येतील आणि त्यावेळची आपल्या मनाची अवस्था कशी असेल आणि ते आपल्या मनाची अवस्था पुन्हा कशा सहजतेने बदलून टाकतील ते सांगता येत नाही. ज्यावेळी दुःखद स्मृती येतात त्यावेळी आपल्याला आपल्याच भिंती खचत आहेत असं वाटतं, तर ज्यावेळी सुखद गोष्टी आठवतात त्यावेळी त्या दरीतील वनराई हळुवार झुळकेप्रमाणे आपल्या मनातल्या मनात उतरत राहते. दगड मारला की फळ पडत नाही, दगड लागला तरच फळ पडतं. कवितेचं देखील असंच आहे. आठवू आठवू म्हणता आठवण येत नसते आणि शब्द बांधत बांधत काही कविता होत नसते. केवळ ग्रेस यांचीच नव्हे तर कोणतीही कविता ही आतून उमटत असते, ठरवून लिहिली जात नसते. त्यामुळेच कविता समजून घेणं किंवा तिचा अर्थ लावणं असं करण्यामध्ये फारसा अर्थ नसतो, तर तिच्यातल्या मूळ भावाशी संलग्न होऊन ती भावना अनुभवणे ही खरी तर कविता वाचण्यासाठी गरजेची गोष्ट आहे, नाही का? मुळामध्ये ग्रेसना समजून घेण्यासाठी त्यांच्या मनाशी अधिकाधिक तद्रूप होण्याचा प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि ती तद्रूपता जेव्हा साधते तेव्हा त्यांची कविता अतिशय सहजपणे, अगदी फुलावर फुलपाखरू बसावं तशी सहज आपल्या मनावर उमटते. ही कविता त्यांच्यामधून उतरत असताना त्यांना एक्झॅक्टली कोणत्या आठवणी आल्या असतील याचा शोध घेणं फार अवघड आहे आणि त्याची गरज देखील मला वाटत नाही. घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते. धन्यवाद. हा रसास्वाद तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. यूट्यूबवरच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद.